रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. मुरगुडचा नगर अभियंता लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात. 70 लाखाच्या बिल मंजुरीसाठी घेतली 40,000ची लाच. हुपरी नगर परिषद अंतर्गत केलेल्या रस्ता कामाचे एका ठेकेदाराचे 70 लाखाचे बिल मंजूर करण्यासाठी 1.5 लाखाची लाच मागणी करणारा सध्या बदलीने मुरगुड नगर परिषदेत नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई वय 32 मूळगाव मिणचे ता भुदरगड यास मुरगुड एसटी बसस्थानकावर 40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध मुरगुड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हुपरी नगर परिषद अंतर्गत रस्ताकाम पूर्ण केल्याचे 70 लाखाचे बिल देण्यासाठी MB रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांनी 1.5 लाख रुपयांची मागणी केली. संबंधित ठेकेदाराने 1,30,000 देण्याचे मान्य केले. त्यातील 50,000 रुपये यापूर्वी अभियंता देसाई याने घेतले व राहिलेली 80,000ची रक्कम 40,000 आत्ता व रजिस्टर पूर्ण झाल्यावर 40,000 देण्याचे ठरले. सोमवारी 40,000ची रक्कम घेऊन संबंधित ठेकेदार नगर अभियंता देसाई यांच्याकडे आले. तेव्हा त्याने ही रक्कम मुरगुड एसटी बसस्थानकावर थांबवलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले. त्याचवेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडून सदरची रक्कम व मोबाईल जप्त करीत अभियंता प्रदीप देसाई याला मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीच्या घरजडतीसाठी पथक तात्काळ त्याच्या घराकडे रवाना करण्यात आले आहे. घरजडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, संदीप काशेद, कृष्णा पाटील व वाहन चालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली. लाचलुचपतच्या पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर अधिक तपास करीत आहेत. सर्जेराव भाक, मुरगुड प्रतिनिधी, विन टीव्ही मराठी. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.